विचार मांडणं आणि आचरण करणं ह्या दोन्हींची जर का सांगड घालून एखादा व्यक्ती लिहित असेल तर त्या लिखाणाचा, त्या विचारांचा निश्चितच समाजावर प्रभाव पडतो. ना बंदुकीनं ना तलवारीनं तो रक्षण करतोय प्रेमाच्या शाईनं. ना रक्त सांडून ना फक्त भांडून आपली जिंदगी बदलली त्यानं एका सहीनं. त्यांच्या विचारांची गरज खूप आज रे, ते वाचले तर वाचशील तूच रे. पण वर्षभर बाबासाहेब वाच रे, आज जयंतीला नाच 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 रे. तर आज आम्ही टॅलेंट ट्रीचा जो आमचा पहिला काव्यसंग्रह आहे तो आज इथं आम्ही ओपन करतो आहे, बाबासाहेबांना अर्पण करणार आहोत. आणि हा जो काव्यसंग्रह आहे हा महेंद्र शाक्य माझे बंधू यांच्या प्रेरणेमुळं मला एका दिवसातच आम्ही डिसिजन घेतला आणि पटपट आम्हाला सगळ्या जे कवी आहेत त्यांनी त्यांच्या कविता पाठवल्या आणि एका दिवसामध्ये म्हणजे तयार झालेला आहे. तू फोटो घेतो आहे ना? हां. ब्ल्यू फ्लेम टॅलेंट ट्रीच्या माध्यमातून या ठिकाणी हा एक बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हा काव्यसंग्रह आज प्रकाशित झाला आहे. खरं तर फार आनंद होत आहे की बाबासाहेब आंबेडकरांना एक हे वैचारिक अभिवादन आहे, एक वैचारिक अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आनंद द्विगुणित होण्यासारखी ही गोष्ट की याच्यामध्ये माझी देखील कविता आहे. म्हणजे याच नागसेनवनाच्या मराठवाड्याच्या विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिसरामध्ये शिक्षण घेत असताना ज्या वेळेला मी काहीतरी अक्षरं गिरवायला लागतो आणि ती अक्षरं या डब्ल्यू फेममध्ये ज्या वेळेला यायला लागतात आणि त्याचं प्रकाशन बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त व्हायला लागतं, खरंच माझ्यासाठी विद्यार्थी म्हणून हा क्षण आयुष्यभर न विसरणारा आहे. म्हणजे आपण योग्य वाटेवर चालत आहोत याची आज एक नव्यानं प्रचिती झालेली आहे आणि फार आनंद होत आहे. आणि ती जी कविता याच्यामध्ये आहे जयंती नावाची, तीच कविता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणून मी घेणार आहोत. कवितेचं शीर्षक जयंती. पहाट व्हायच्या आधीच माय उठून अंगणभर शेणाचं सडा सारवण करत कोकिळेसारखं गात होती. बापही आज भलत्यात खुशीत वर्षभर साठवलेल्या कष्टाच्या पैशातून ढवळं शर्ट, कडक इस्त्री केलेला पैजामा घालत होता. पदवीचं शिक्षण घेत असलेली आमची ताई आज दारात भली मोठी रांगोळी काढत होती. जणू ही आमच्या दारातली वर्षभरातील पहिलीच रांगोळी असावी, कारण आज बापाची जयंती होती. मी आपला हे चित्र सगळं प्रत्यक्ष डोळ्याने टिपत होतो. शहरात वर्षभर शिक्षणासाठी असल्यावर घरच्यांसोबत असा सण आमच्या वाट्याला फक्त जयंतीलाच येतो. मायच्या चेहऱ्यावरचा तो ओसांडून वाहणारा आनंद, बापाच्या डोळ्यात ताट मानेनं उभा असलेला स्वाभिमान बघून मनाला अनेक प्रश्न छळत होते. जयंती म्हणजे केवळ मिरवणूक, करमणूक नाही, तर जयंती म्हणजे गुलामगिरीच्या छातीवर पाय देऊन उभं राहिलेलं आमचं जाज्वल्य आत्मभान. जयंती म्हणजे गुलामगिरीच्या छाताळावर पाय देऊन उभं राहिलेलं आमचं जाज्वल्य आत्मभान. धन्यवाद. जय भीम. कसं झालं? एकदम मस्त, खूप छान वाटतंय. बोल म्हणून. सो नमस्कार, सप्रेम जय भीम. मी मनोहर काकडे. टॅलेंट ट्रीसोबत मी जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून सोबत आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी सहभाग होत असतो आणि एक प्रत्येकाला नवीन प्लॅटफॉर्म, नवीन जे कवी आहे त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम टॅलेंट ट्री करत असतं आणि करत आहे आणि करत राहणार. सो टॅलेंट ट्रीचे खूप खूप आभार. आणि टॅलेंट ट्रीच्या माध्यमातून द ब्ल्यू फ्लेम हे कविता संग्रह आज प्रकाशित होत आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आनंदाची बातमी ही आहे की आज 14 एप्रिल असल्यामुळे, बाबासाहेबांची जयंती असल्यामुळे त्याच दिवशी आज आपण याचं प्रकाशित करत आहोत. सो याचा आनंद खूप 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 मोठा आहे माझ्यासाठी. आणि याच्यामध्ये माझी एक कविता आहे, तर मी माझी कविता तुम्हाला वाचून दाखवतो. सो बाबासाहेबांनी
जेव्हा कधी कोणतंही कार्य केलं आहे ते लोकांसाठी केलेलं आहे आणि लोकांसाठी केलेलं कार्य कधीही लक्षात असतं. सो त्याच्यावरच एक आहे की माणसाने समानतेच्या पुलावरून जाताना तुडवली आहेत माणसांचीच प्रेतं. माणसाने समानतेच्या पुलावरून जाताना तुडवली आहे माणसाचीच प्रेतं आणि पैलतीरावर गाडला आहे माणुसकीचा झेंडा. आणि माणसाने समाजाला काही देणे आहे तर माणूस देत आहे जातीचे दाखले. खूप खूप धन्यवाद टॅलेंट्री, खूप खूप धन्यवाद. कविता सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी विवेक शाक्य. टॅलेंट्री ओपन माईक आम्ही 1 वर्षापासून आम्ही रन करतो आहे आणि या पूर्ण 1 वर्षाच्या जर्नीमध्ये इतके सुंदर आर्टिस्ट आले ज्यांनी त्यांचं मन, त्यांचे विचार मांडले. आणि आजचा तो दिवस आहे की ज्या दिवशी 14 एप्रिलला आज आमचं जे काही आम्ही एकत्र येऊन एकमेकांना ऐकत होतो, एकमेकांना समजून घेत होतो, त्याचं हे रिझल्ट आहे की आज द ब्ल्यू फ्लेम नावाने एक कविता संग्रह पब्लिश होतो आहे. आम्ही त्याची सुरुवात करतो आहे आणि खूप आनंद होतो आहे. म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही की मला काय वाटतं आहे. पण हे जेव्हा मी पुस्तक हातामध्ये घेतो तेव्हा मला याच्यामध्ये बाबासाहेबांची ऊर्जा दिसते, बाबासाहेबांबद्दल असणारं प्रेम जाणवतं आणि या प्रत्येक शब्दामध्ये एक जिवंत ऊर्जा आहे. या प्रत्येक शब्दामध्ये ज्यांनी बाबासाहेबांविषयीचे जे ग्रॅटिट्यूड आहे, जे प्रेम आहे, जे काही आहे ते तुम्ही याला स्पर्श केल्याबरोबर तुम्हाला ते जाणवेल. आणि आनंद या गोष्टीचा आहे की या सर्व कवींच्या सोबत राहून मलाही काही शब्द सुचायला लागले आणि त्याच्यात माझ्या पण काही 1-2 कविता आहेत. तर एक कविता मी मांडतो. क्रांतिस्पर्श. भूमीला स्पर्शूनी बुद्धांनी मानवतेला निब्बाण दान दिले. भूमीला स्पर्शूनी बुद्धांनी मानवतेला निब्बाण दान दिले. पाण्याला स्पर्शूनी बाबासाहेबांनी माणुसकीचे दान दिले. एकाने अंतरीची शांती दिली आणि दुसऱ्याने जगण्याचा हक्क दिला. या 2 क्रांतिस्पर्शांना माझे कोटी कोटी नमन. थँक्यू. 14 एप्रिल 135व्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त टॅलेंट्री आयोजित करत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून उभरत्या आर्टिस्टला वाव देण्यासाठी काम करत आहे. गेल्या 1.5 वर्षापासून, त्याही आधीपासून काम करत आहे, परंतु मागील 1.5 वर्षापासून खूप चांगल्या प्रकारे ते कार्यक्रम्स ऑर्गनाईज करतात, इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात आणि त्याच्या माध्यमातून नवीन आर्टिस्ट जे आहेत, नवीन लेखक आहेत, कवी आहेत, त्यांना ही संधी प्राप्त होते की त्यांचे विचार ते मांडू शकतात. आणि हेच 1-1.5 वर्षामध्ये मांडलेले विचार आज तुमच्यापर्यंत या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून टॅलेंट्री पोहोचवत आहे. हा काव्यसंग्रह हा इतका सुंदर आहे, त्याचं कारण असं आहे की ज्या मुलांनी त्यांच्या अनुभवातले बाबासाहेब किंवा महापुरुष त्यांनी अनुभवलेले आहेत, त्यांनी चिंतन केलेलं आहे, समाजातला त्यांचा जो काही अनुभव आहे, प्रवास आहे, तो त्यांनी त्यांच्या लिखाणाच्या स्वरूपातून, काव्याच्या स्वरूपातून तुमच्यासमोर मांडलेला आहे. या काव्यसंग्रहाला जेव्हा मी वाचत होतो त्यावेळेला मला अशा काही कविता याच्यामध्ये दिसल्या की ज्या कविता हे आपण जे मोठे मोठे आर्टिस्ट किंवा कवी किंवा लेखक यांना ऐकतो त्या पद्धतीच्या ह्याच्यामध्ये मला कविता पाहायला मिळाल्या. एक असं म्हणतात की एक लेखक आणि एक कवी हा खूप मोठं परिवर्तन घडवू शकतो, पण ते कधी घडवू शकतो जर तो त्या महापुरुषांच्याबद्दल लिहित आहे, त्या महापुरुषांनी सांगितलेल्या गोष्टींचं पालन करत असेल, आचरण करत असेल. विचार मांडणं आणि आचरण करणं ह्या दोन्हींची जर का सांगड घालून एखादा व्यक्ती लिहित असेल तर त्या लिखाणाचा, त्या विचारांचा निश्चितच समाजावर प्रभाव पडतो. आणि या काव्यसंग्रहाला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा जे पण कवी आणि लेखक आहेत त्यांना देखील एक सूचित करू इच्छितो की आपण खूप छान लिहिता, पण फक्त लिहिणं तेवढं महत्त्वाचं नाही आहे, त्यासोबतच आपण जे लिहिता ते आचरणात आणणं देखील महत्त्वाचं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो काही मुक्तीचा मार्ग दिलेला आहे, म्हणजे सर्वांना माहिती आहे की काय परिस्थिती भारतामध्ये होती आणि त्या परिस्थितीमधून आपण आज मुक्त झालेलो आहोत. तर त्या मुक्तीचा आनंद घेत असताना त्यासोबतच आपण
त्याचं संवर्धन पण केलं पाहिजे आणि ते संवर्धन करण्याचं काम या प्रकारे देखील केलं जाऊ शकतं आणि त्याच्यासाठी या प्रकाशित झालेल्या द ब्ल्यू फ्लेम या काव्यसंग्रहास माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. वर्षभर बाबासाहेब वाच रे, तू वर्षभर बाबासाहेब वाच रे.